पंढरीच्या वारीचा इतिहास कसा सुरू झाला? जगातील सर्वात मोठा भक्ती सोहळा. एक असा सोहळा ज्यासाठी कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. एक असा प्रवास ज्यात लाखो लोक स्वतःहून सहभागी होतात. ना कुणाची सक्ती, ना कोणताही मोबदला. तरीही सैकड़ो किलोमीटर पायी चालत लाखो वारकरी एका ध्येयाने निघतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आज आपण जाणून घेणार आहोत पंढरीच्या वारीचा इतिहास, तिचे वेगळेपण आणि ती जगातील सर्वात मोठी शिस्तबद्ध भक्ती यात्रा का मानली जाते. वारीचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्रथम भक्त पुंडलिकाची कथा समजून घ्यावी लागेल. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची अखंड सेवा करत होते. त्यांच्या या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांना भेटण्यासाठी आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. त्यांनी विठ्ठलाला बसण्यासाठी वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत थांबले. हीच मूर्ती आज आपण पंढरपुरात श्री विठ्ठल म्हणून पाहतो. तिचा संदेश संतांनी जनतेपर्यंत पोहोचवला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा दीप लावला. संत नामदेवांनी विठ्ठल भक्ती देशभर पोहोचवली. संत एकनाथांनी समतेचा संदेश दिला आणि संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात विठ्ठल पोहोचवला. याच संतांच्या स्मृतीतून पालखी परंपरा विकसित झाली. आजही आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. अनेकांना वाटते वारी म्हणजे फक्त 2 पालख्या, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सैकड़ो नोंदणीकृत दिंड्या वारीत सहभागी होतात. विदर्भातून येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या दिंडीची शिस्त विशेष प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाईची दिंडी अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर, जे रुक्मिणी मातेशी संबंधित प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते, तेथील भाविकही मोठ्या संख्येने श्रद्धेने वारीत सहभागी होतात. यामुळे वारी ही संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारी सांस्कृतिक परंपरा बनली आहे. जगात अनेक यात्रा होतात, परंतु आमंत्रणाशिवाय लाखो लोक स्वतःहून सैकड़ो किलोमीटर चालत येतात आणि तरीही शिस्त बाधित राहते. असे दृश्य अत्यंत दुर्मिळ आहे. वारीत श्रीमंत, गरीब, शेतकरी, विद्यार्थी, डॉक्टर, अधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वजण एकाच रांगेत चालतात. इथे जात नाही, पात नाही, मोठा लहान नाही, फक्त एकच ओळख, मी विठ्ठलाचा वारकरी. आषाढी एकादशीला परंपरेनुसार महाराष्ट्राच्या वतीने श्री विठ्ठलाची महापूजा केली जाते. राज्याच्या सुख समृद्धीसाठी, चांगल्या पावसासाठी, शेतकऱ्यांच्या भरघोस विकासासाठी आणि सर्व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. ही परंपरा वारीचे सामाजिक महत्त्वही अधोरेखित करते. वारी म्हणजे केवळ श्रद्धा नाही, ती जीवनशैली आहे. दररोज चालल्याने शरीर तंदुरुस्त राहते. भजन आणि नामस्मरणामुळे मन शांत होते. एकत्र राहिल्याने सहकार्य वाढते. अन्नदानातून सेवा शिकते. वेळेचं पालन, स्वच्छता आणि शिस्त अंगी आणते. म्हणूनच अनेक अभ्यासक वारीला सुजाण नागरिक घडवणारी चालती बोलती शाळा म्हणतात. जर तुम्हाला वारी, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीवरील तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक वारकऱ्यापर्यंत नक्की पोहोचा. रामकृष्ण हरी.